या लेसन मध्ये आपण पाहणार आहोत की जेव्हा डिवायझर्स दिलेले डिवायझर्स हे इव्हन नंबर असतात तेव्हा डिव्हिजिबिलिटी कशी चेक करायची। दिलेले डिवायझर्स हे इव्हन नंबर्स असतात म्हणजे इव्हन डिवायझर्स असतात तेव्हा आपण डिव्हिजिबिलिटी कशी चेक करतो। मात्र त्यापूर्वी आपण इव्हन डिवायझर्स साठी पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर आणि निगेटिव्ह ऑस्क्युलेटर हे कसे कॅल्क्युलेट करायचे ते पाहणार आहोत। पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर आणि निगेटिव्ह ऑस्क्युलेटर सगळ्यात पहिले आपण पाहू पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर कसे कॅल्क्युलेट करायचे। आता लक्षात घ्या कंपॅरेटिव्हली यापूर्वीच्या लेसन्स मध्ये आपण पाहिलेलं होतं की डिवायझर्स हे ऑड नंबर्स असताना डिव्हिजिबिलिटी कशी चेक करायची। त्यानंतर आपण हेही पाहिलं होतं की एकदाची डिव्हिजिबिलिटी कन्फर्म झाली की त्यानंतर कॉशंट कसा कॅल्क्युलेट करायचा। मात्र यामध्ये हे सगळं नाहीये, यामध्ये कॉशंट कॅल्क्युलेट करता येत नाही, त्यामुळे ही प्रोसेस खूप लहान झालेली आहे। ही जी पूर्ण प्रोसिजर आहे ती फार लहान आहे, मात्र यामध्ये कॅल्क्युलेशन्स भरपूर आहेत। कंपॅरेटिव्हली यामध्ये कॅल्क्युलेशन्स भरपूर आहेत आणि ते सगळे कॅल्क्युलेशन्स हे मेंटली झाले पाहिजे, तेव्हाच तर तुम्ही फास्ट डिव्हिजिबिलिटी करू शकणार, कन्फर्म करू शकणार। तर सुरुवातीला पाहूया आपण की पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर कसा कॅल्क्युलेट करायचा। तर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा नियम आपल्याला लक्षात ठेवायचा आहे की पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर कॅल्क्युलेट करण्यासाठी इव्हन डिवायझरच्या युनिट्स प्लेस मध्ये 8 असायला हवे, 8 असायला हवे। देयर शुड बी 8 as units place digit in given even divisor. Right? See, positive osculator. Positive osculator. Positive osculators. लक्षात घ्या पहिलं उदाहरण घेऊ आपण 18 गिवन डिवायझर आहे 18। या 18 साठी पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर कसा कॅल्क्युलेट करायचा। लक्षात घ्या या 18 मध्ये 2 ऍड करायचे, 18 मध्ये 2 ऍड करायचे। किती येतं उत्तर 20। या 20 मधला युनिट्स प्लेस डिजिट 0 हा ड्रॉप करायचा, नेग्लेक्ट करायचा आणि आता आपल्या जवळ किती आहेत 2। हा जो 2 आहे हा आहे पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर। कशासाठी? या गिवन डिवायझर 18 साठी। ठीक आहे, दुसरं एखादं उदाहरण पाहूया आपण 38 गिवन डिवायझर आहे 38। या 38 मध्ये या 38 साठी आपण पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर कॅल्क्युलेट करणार। 38 मध्ये 2 ऍड करायचा, उत्तर येतं 40। 40 मधला युनिट्स प्लेस डिजिट 0 हा ड्रॉप करायचा, नेग्लेक्ट करायचा। आपल्याकडे आहेत आता 4 म्हणजे विचारात घ्यायचे लेफ्ट साइडेड डिजिट किंवा डिजिट्स। ठीक आहे, आणि त्याला म्हणायचं आपण पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर कोणासाठी? दिलेला डिवायझर 38 साठी, गिवन डिवायझर 38 साठी। बरोबर, पण जर गिवन डिवायझर 16 असेल, गिवन डिवायझर 16 असेल तर मग पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर या इव्हन डिवायझर 16 साठी कसा कॅल्क्युलेट करायचा। लक्षात घ्या पुन्हा आठवा नियम आपला काय आहे। पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर इव्हन डिवायझर्स साठी पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला इव्हन डिवायझरच्या युनिट्स प्लेस मध्ये 8 असणं गरजेचं आहे। यामध्ये आहे का 8? नाही। मग असा एक सुटेबल मल्टिपल घ्या आणि त्या सुटेबल मल्टिपलनी या 16 ला मल्टिप्लाय करा, जेणेकरून जो प्रॉडक्ट येईल त्या प्रॉडक्ट मध्ये युनिट्स प्लेसच्या ठिकाणी 8 असतील। मग असा कुठला सुटेबल मल्टिपल आहे? तो आहे 3। लक्षात घ्या 16 3 जा 48। येस, आता आलेला आहे या प्रॉडक्ट मध्ये युनिट्स प्लेस डिजिट 8। आता आपण कॅल्क्युलेट करू शकतो पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर। येस, करूया कॅल्क्युलेट। 48 प्लस 2 2 ऍड करायचा, किती येतं उत्तर 50। 50 मधला युनिट्स प्लेस डिजिट 0 ड्रॉप करायचा आणि 5 हे विचारात घ्यायचे, कन्सिडर करायचे। हा जो 5 आहे 5 आहे तो आहे पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर कोणासाठी? दिलेला डिवायझर इव्हन डिवायझर 16 साठी। बरोबर, लक्षात घ्या आपण काय करतो, महत्त्वाचा नियम असा लक्षात घेतो आपण की पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर कॅल्क्युलेट करण्याकरता आपल्याला दिलेल्या इव्हन डिवायझरच्या युनिट्स प्लेस मध्ये 8 हवे आहेत। पण 8 नसतील
तर त्याला अशा एका सुटेबल मल्टिपलनी आपण, फॉर एक्झाम्पल इथे आपण 3 ने केलेलं आहे मल्टिप्लाय. इथे काय होतं, सुटेबल मल्टिपल काय होता इथे 3. या 3 ने आपण या 16 ला मल्टिप्लाय केलं. का? कारण आपल्याला असा एक नंबर हवा होता की ज्या नंबरच्या युनिट्स प्लेसमध्ये 8 असतील. बरोबर. आणि मग एकदाचा असा नंबर, असा प्रॉडक्ट तुम्हाला मिळाला की त्यामध्ये 2 ऍड करायचे. 2 ऍड केल्यानंतर तुम्हाला असा हा होल नंबर मिळतो, मल्टिपल ऑफ 10. मग त्यातला जो युनिट्स प्लेस डिजिट आहे 0, तो तुम्ही निग्लेक्ट करायचा, ड्रॉप करायचा आणि लेफ्ट साइडेड डिजिट्स जे आहेत ते विचारात घ्यायचे. त्याला म्हणायचं पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर. हा जो 2 आपण ऍड करतो, लक्षात घ्या इथे 2 ऍड केलेला आहे, इथे 2 ऍड केलेला आहे, इथे 2 ऍड केलेला आहे. काय आहे हा? ट्वाइस, एकाधिक. वास्तविक पाहता एकाधिकेन पूर्वेण हे सूत्र इथे सुद्धा अप्लाय झालेलं आहे. जेव्हा मी 48 प्लस 2 करतो तेव्हा मी काय करतो, 48 प्लस 2 इंटू 1, म्हणजे हा जो एकाधिक आहे, एकाधिकेन पूर्वेण, याची जी दुप्पट आहे, ट्वाइस आहे, ती ऍड करतो. त्यामुळे बेसिकली अंडरलाईन सूत्र जे आहे, जे सूत्र बेसिकली इथे कामात येतं ते एकाधिकेन पूर्वेण हेच आहे, पण त्याची दुप्पट आपण ऍड करतो, ट्वाइस ऍड करतो, त्याचा 2 टाइम्स आपण ऍड करतो. राईट? ही गोष्ट लक्षात असू द्या. फोर्थ एक्झाम्पल पाहू आपण की दिलेला इव्हन डिवायझर जर 26 असेल तर मग त्यासाठी पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर कसा कॅल्क्युलेट करायचा? 26 इंटू 3. कारण 3 ने मल्टिप्लाय का केलं? कारण आपल्याला हा जो प्रॉडक्ट आहे 26 इंटू 3, या प्रॉडक्टमध्ये 8 हवे आहेत युनिट्स प्लेस डिजिट म्हणून आपण 3 ने मल्टिप्लाय करतोय. तर किती येतं? 78. बरोबर. 78. 26 त्रिक 78. 26 3 जा 78. मग आता या 78 मध्ये 2 ऍड करा, तुम्हाला मिळतात 80. या 80 मधला जो 0 आहे तो निग्लेक्ट करा आणि हा जो 8 आहे लेफ्ट साइडेड डिजिट तो कन्सिडर करा. तो आहे पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर दिलेला डिवायझर 26 साठी. आणि मग या पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटरला सोबत घेऊन दिलेल्या नंबरवरती ऑस्क्युलेशन प्रोसेस करायची, पॉझिटिव्ह ऑस्क्युलेशन प्रोसेस करायची. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल, फिफ्थ एक्झाम्पल. जर दिलेल्या नंबरमध्ये युनिट्स प्लेस डिजिट मध्ये जर 4 असतील तर मग काय करायचं? फॉर एक्झाम्पल 34. या 34 साठी पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर कॅल्क्युलेट करायचं आहे. युनिट्स प्लेस डिजिट आहे 4. कुठल्या सुटेबल मल्टिपलनी या 34 ला मल्टिप्लाय करावं की जेणेकरून जो प्रॉडक्ट आहे त्या प्रॉडक्टमध्ये युनिट्स प्लेस डिजिट हा 8 येणार? ऑफकोर्स त्याला तुम्ही 2 ने मल्टिप्लाय करायला पाहिजे. सो 34 इंटू 2 68. येस, आता आलेला आहे 8 युनिट्स प्लेस डिजिट. म्हणून पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर कॅल्क्युलेट करा, 2 ऍड करा, किती येतं उत्तर? 70. 70 मधला जो 0 आहे तो निग्लेक्ट करा आणि कन्सिडर करा 7. हा जो 7 आहे हा पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर आहे दिलेला नंबर 34 साठी. बरोबर. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल 42. आता या ठिकाणी युनिट्स प्लेस डिजिट 2 आहे. कुठल्या मल्टिपलनी याला मल्टिप्लाय करावं की जेणेकरून प्रॉडक्ट मध्ये युनिट्स प्लेस डिजिट 8 येतील? ऑफकोर्स 4 ने. सो 4 2 जा 8, 4 4 जा 16. 168. 168 हे उत्तर आहे. आता 168 मध्ये युनिट्स प्लेस डिजिट काय आहे? 8 आहे. त्यामुळे तुम्ही पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर कॅल्क्युलेट करू शकता 2 ऍड करून. सो 168 प्लस 2 170. 0 निग्लेक्ट करा. हा जो 17 आहे लेफ्ट साइडेड डिजिट्स हा कन्सिडर करा. हा आहे पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर. कोणासाठी? दिलेला नंबर, दिलेला इव्हन डिवायझर 42 साठी. तर ही पद्धत वापरून आपण पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर कॅल्क्युलेट करतो दिलेल्या इव्हन डिवायझर्स साठी. पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर. आता निगेटिव्ह ऑस्क्युलेटर कसे कॅल्क्युलेट करायचे? निगेटिव्ह ऑस्क्युलेटर कसे कॅल्क्युलेट करायचे पाहूया आपण पाहूया निगेटिव्ह ऑस्क्युलेटर. निगेटिव्ह ऑस्क्युलेटर. आता पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर कॅल्क्युलेट करत असताना आपण काय पाहिलेलं होतं? पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर करण्याकरता युनिट्स प्लेस डिजिट 8 आवश्यक आहे. तसंच या ठिकाणी निगेटिव्ह ऑस्क्युलेटर कॅल्क्युलेट करण्याकरता युनिट्स प्लेस डिजिट 2 असणं आवश्यक आहे. बरोबर. हा सुद्धा एक नियम तुम्ही लक्षात घ्या. निगेटिव्ह ऑस्क्युलेटर कॅल्क्युलेट करण्याकरता दिलेल्या इव्हन डिवायझर मध्ये युनिट्स प्लेसच्या ठिकाणी 2 असणं आवश्यक आहे. ठीक आहे. तर मग पाहूया आपण.
फर्स्ट एक्झाम्पल 22. तर 22 साठी निगेटिव्ह ऑस्क्युलेटर आपण कॅल्क्युलेट करणार. 2 ऑलरेडी आहेच, त्यामुळे आपण एक काम करायचं, 22 मायनस 2. या 22 मधून 2 हा सबट्रॅक्ट करायचा, उत्तर येतं 20. युनिट्स प्लेस डिजिट 0 निग्लेक्ट करायचा, विचारात घ्यायचा फक्त 2. 2 आहे निगेटिव्ह ऑस्क्युलेटर. कोणासाठी? 22 साठी. 2 आहे निगेटिव्ह ऑस्क्युलेटर 22 साठी. दुसरं उदाहरण घेऊया आपण. 12 चा निगेटिव्ह ऑस्क्युलेटर. 12 मायनस 2 इज इक्वल टू 10. यातला 0 निग्लेक्ट करा, युनिट्स प्लेस डिजिट 0 निग्लेक्ट करा. हा जो 1 आहे हा आहे निगेटिव्ह ऑस्क्युलेटर. कोणासाठी? दिलेला नंबर 12 साठी. ओके. त्यानंतर थर्ड एक्झाम्पल पाहूया आपण. 34. तर यासाठी निगेटिव्ह ऑस्क्युलेटर कसा कॅल्क्युलेट करायचा? 34 च्या युनिट्स प्लेस मध्ये काय आहे? 4 आहे. त्यामुळे आपल्याला या 34 ला अशा एका सुटेबल मल्टिपलनी मल्टिप्लाय करावं लागेल की जेणेकरून येणाऱ्या प्रॉडक्ट मध्ये युनिट्स प्लेस डिजिट हा 2 असेल. तर असा कुठला सुटेबल मल्टिपल आहे? येस, असा आहे 3. 3 4 जा 12. 3 4 जा 12. राईट टू कॅरी 1. 3 3 जा 9. 9 प्लस 1 10. बरोबर? 10. 102 हे ते प्रॉडक्ट आहे. आता या 102 च्या युनिट्स प्लेस मध्ये 2 आहे, त्यामुळे यातून आता तुम्ही 2 सबट्रॅक्ट करा, येतं उत्तर 100. 100 मधला युनिट्स प्लेस डिजिट ड्रॉप करा आणि हा जो 10 आहे लेफ्ट साइडेड डिजिट 0 अँड 1 म्हणजे नंबर 10 हाच कन्सिडर करा आणि हा आहे निगेटिव्ह ऑस्क्युलेटर. ठीक आहे, निगेटिव्ह ऑस्क्युलेटर. कोणासाठी? दिलेला इव्हन डिवायझर 34 साठी. आलं लक्षात? आपण इथे स्पष्टपणे निगेटिव्ह ऑस्क्युलेटर, पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर असं लिहितोय कारण प्रॉपरली कळावं म्हणून. नाहीतर ऑड डिवायझर साठी ज्यावेळेला आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ऑस्क्युलेटर कॅल्क्युलेट करतो त्याला आपण कॅपिटल पी आणि क्यू नी डिनोट करतो. आणि इव्हन डिवायझर साठी ज्यावेळेला आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ऑस्क्युलेटर कॅल्क्युलेट करतो तेव्हा त्याला आपण पी आणि त्याच्या डोक्यावरती एक डॉट, छोटासा डॉट, पी डॉट आणि क्यू डॉट या पद्धतीने त्याला डिनोट करतो, रिप्रेझेंट करतो. ठीक आहे. त्यामुळे पुढे उदाहरणं सोडवत असताना किंवा आणखीन काही बुक्स तुम्ही वाचत असताना या पद्धतीचे जर नोटेशन्स तुम्ही वाचले तर प्लीज कन्फ्यूज होऊ नका. ओके. त्यानंतर एखादं पुढलं उदाहरण पाहूया. फोर्थ एक्झाम्पल. 46. दिलेल्या नंबरमध्ये इव्हन डिवायझर मध्ये युनिट्स प्लेस डिजिट 6 जर असेल तर मग काय करायचं? आपल्याला युनिट्स प्लेस मध्ये 2 असणं आवश्यक आहे जर आपल्याला निगेटिव्ह ऑस्क्युलेटर कॅल्क्युलेट करायचा असेल तर. पण इथे 6 आहे, त्यामुळे अशा कुठल्या सुटेबल मल्टिपलनी याला मल्टिप्लाय करायला हवं की जेणेकरून येणाऱ्या प्रॉडक्ट मध्ये युनिट्स प्लेसच्या ठिकाणी 2 असतील? येस, ऑफकोर्स 2. सुटेबल मल्टिपल आहे 2. तर करूया. 2 6 जा 12. 2 4 जा 8 प्लस 1 9. 92. 92 हे प्रॉडक्ट आहे आणि युनिट्स प्लेसच्या ठिकाणी 2 आहे, त्यामुळे यातून आता तुम्ही 2 सबट्रॅक्ट करा, तुम्हाला मिळतात 90. 0 निग्लेक्ट करा, 9 कन्सिडर करा आणि हा आहे निगेटिव्ह ऑस्क्युलेटर. निगेटिव्ह ऑस्क्युलेटर कोणासाठी? दिलेला जो नंबर आहे 46 इव्हन डिवायझर त्यासाठी. आलं लक्षात? पुढलं उदाहरण घेऊया आपण. 5th एक्झाम्पल. दिलेला नंबर जर 58 असेल, दिलेला नंबर असेल, इव्हन डिवायझर असेल 58, तर त्यासाठी निगेटिव्ह ऑस्क्युलेटर कसा कॅल्क्युलेट करायचा? इथे 8 आहे. निगेटिव्ह ऑस्क्युलेटर कॅल्क्युलेट करण्याकरता युनिट्स प्लेस मध्ये 2 असावे, म्हणून तुम्हाला याला 4 नी मल्टिप्लाय करावं लागेल. 4 8 जा 32 आणि 4 5 जा 20 प्लस 3 23. त्यामुळे प्रॉडक्ट काय आहे? 232. प्रॉडक्ट काय आहे? 232. आता या 232 मध्ये युनिट्स प्लेस डिजिट 2 आहे, तुम्ही 2 सबट्रॅक्ट करा, उत्तर येतं 230. युनिट्स प्लेस डिजिट 0 निग्लेक्ट करा आणि हा जो 23 आहे याला कन्सिडर करा. हा जो 23 आहे हा आहे निगेटिव्ह ऑस्क्युलेटर या 58 साठी. गिवन इव्हन डिवायझर 58 साठी. बरोबर?
तर ही पद्धत वापरतो आपण इवन डिवायझर कॅल्क्युलेट करण्याकरता. आता एक महत्वाची गोष्ट आपण पाहूया. लक्षात घ्या, इथे मी काही नंबर्स लिहितो, डिवायझर्स लिहितो. ठीक आहे, इथे पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर आपण लिहू आणि इथे लिहू निगेटिव्ह ऑस्क्युलेटर. पहिला नंबर आहे 12, दुसरा नंबर आहे 14, तिसरा आहे 16 आणि चौथा आहे 18. 12 साठी पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर काय आहे? लक्षात घ्या, पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर कॅल्क्युलेट करण्याकरता युनिट्स प्लेस डिजिट मध्ये दिलेल्या नंबरच्या युनिट्स प्लेस डिजिट मध्ये 8 असणं महत्वाचं आहे आणि निगेटिव्ह ऑस्क्युलेटर कॅल्क्युलेट करण्याकरता दिलेल्या नंबरच्या युनिट्स प्लेस मध्ये 2 असणं इम्पॉर्टंट आहे. इथे 12 चा आपल्याला पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर कॅल्क्युलेट करायचं आहे. काय आहे युनिट्स प्लेस डिजिट? 2 आहे. त्यामुळे या 12 ला इथे आपण रफ वर्क करूया. ठीक आहे, 12 ला आपल्याला 4 ने मल्टिप्लाय करावं लागेल. 12 4 जा 48. आता या 48 मध्ये तुम्ही 2 ऍड करणार, आलं उत्तर 50. 50 मधला जो 0 आहे तो तुम्ही निग्लेक्ट करा आणि कन्सिडर करा 5. त्यामुळे 5 हे पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर आहे. 12 साठी 5 हे पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर आहे. मात्र 12 साठी निगेटिव्ह ऑस्क्युलेटर काय आहे? निगेटिव्ह ऑस्क्युलेटर कॅल्क्युलेट करण्याकरता 2 असावे युनिट्स प्लेस डिजिट म्हणून. इथे ऑलरेडी आहे त्यामुळे तुम्ही 2 सबट्रॅक्ट करा, उत्तर येतं 10. 10 मधला जो युनिट्स प्लेस डिजिट 0 आहे तो निग्लेक्ट करा आणि लेफ्ट साइडेड डिजिट कन्सिडर करा, तो आहे निगेटिव्ह ऑस्क्युलेटर म्हणून तो आपण इथे या कॉलम मध्ये लिहू. लक्षात घ्या, इथेही तुम्ही 2 जो सबट्रॅक्ट केलेला आहे, अंडरलाइंग सूत्र इथे आहे एक न्यूनेन पूर्वेण. 12 मधून ज्यावेळेला तुम्ही 2 सबट्रॅक्ट करता त्यावेळेला तुम्ही काय करता? एक न्यून जो असतो त्याचा 2 टाइम्स तुम्ही सबट्रॅक्ट करत आहे. त्यामुळे इथे बेसिकली आपण कुठलं सूत्र वापरतोय? एक न्यूनेन पूर्वेण. लक्षात असू द्या, एक न्यूनेन पूर्वेण हे सूत्र वापरतो. ओके, त्यानंतर आता 14 साठी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ऑस्क्युलेटर पाहूया आपण. 14 साठी पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर करूया कॅल्क्युलेट. 14 into 2 28. 28 plus 2 30. 30 मधला 0 निग्लेक्ट करा आणि जो लेफ्ट साइडेड डिजिट 3 आहे तो जसाच्या तसा लिहा. बरोबर. आता 14 साठी निगेटिव्ह ऑस्क्युलेटर कॅल्क्युलेट करूया आपण. निगेटिव्ह ऑस्क्युलेटर कॅल्क्युलेट करण्याकरता युनिट्स प्लेस डिजिट 2 आवश्यक आहे म्हणून 14 3 42. 42 मधून 2 सबट्रॅक्ट करा 40. 0 निग्लेक्ट करा, लेफ्ट साइडेड डिजिट आहे 4. 4 आहे निगेटिव्ह ऑस्क्युलेटर या 14 साठी. 16 साठी कॅल्क्युलेट करूया आपण पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर. 16 3 जा 48. 48 प्लस 2 50. 50 मधला युनिट्स प्लेस डिजिट 0 निग्लेक्ट करा, लेफ्ट साइडेड डिजिट आहे 5, तो लिहा इथे. आता 16 चा निगेटिव्ह ऑस्क्युलेटर काय आहे? 16 into 2 काय? 32. कारण आपल्याला युनिट्स प्लेस डिजिटच्या ठिकाणी 2 असणं आवश्यक आहे. सो 32 minus 2 30. 0 निग्लेक्ट करा, लेफ्ट साइडेड डिजिटला म्हणा निगेटिव्ह ऑस्क्युलेटर. लेफ्ट साइडेड डिजिट आहे 3, निगेटिव्ह ऑस्क्युलेटर 3. आता 18 साठी. 18 साठी पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर. 18 मध्ये 2 ऍड करा म्हणजे 20 आले. 0 हा निग्लेक्ट करा आणि 2 जसाच्या तसा लिहा पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर म्हणून. आता 18 साठी निगेटिव्ह ऑस्क्युलेटर कसा कॅल्क्युलेट करायचा? निगेटिव्ह ऑस्क्युलेटर करण्याकरता युनिट्स प्लेस डिजिट कुठला हवा असतो? 2. त्यामुळे या 18 ला 4 ने मल्टिप्लाय करा. 18 4 जा 72. 18 4 जा 72. 72 minus 2 70. 0 निग्लेक्ट करा, लेफ्ट साइडेड डिजिट आहे 7. 7 लिहा ॲज इट इज. तर लक्षात घ्या, आपण या चारही नंबर्सचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ऑस्क्युलेटर कॅल्क्युलेट केलेले आहेत. आता इथे जरा काळजीपूर्वक पहा. हा जो 12 आहे त्याचा पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर 5 आहे आणि निगेटिव्ह ऑस्क्युलेटर 1 आहे. 14 जो आहे त्याचा पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर 3 आहे, निगेटिव्ह ऑस्क्युलेटर आहे 4. 16 चा पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर आहे 5 आणि निगेटिव्ह ऑस्क्युलेटर आहे 3. 18 चा पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर आहे 2 आणि निगेटिव्ह ऑस्क्युलेटर आहे 7. तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की ज्या डिवायझरच्या एकम स्थानी म्हणजे युनिट्स प्लेस मध्ये 2 आणि 6 आहेत
त्याचा पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर जो असतो किंवा त्या डिवायझर्सचे जे पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर असतात हे कंपॅरेटिव्हली म्हणजे निगेटिव्ह ऑस्क्युलेटर सोबत कंपेअर केलं तर आपल्याला असं दिसून येईल की ते खूप मोठे असतात. 12चा 5 आहे आणि 16चा 5 आहे. पण निगेटिव्ह ऑस्क्युलेटर त्याच नंबरचे किती आहेत? 1 आणि 3 म्हणजे कंपॅरेटिव्हली लहान आहेत. आणि 14 आणि 18ला जर तुम्ही प्रॉपरली ऑब्झर्व केलं तर याचे निगेटिव्ह ऑस्क्युलेटर्स जे आहेत कंपॅरेटिव्हली 4 आणि 7 हे त्यांच्या पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर्स पेक्षा मोठे आहेत. म्हणजे पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर्स छोटे आहेत. त्यामुळे आपल्याला कॅल्क्युलेशन करत असताना इझी काय जाणार? ज्या इव्हन डिवायझर्सच्या युनिट्स प्लेसमध्ये 2 आणि 6 आहे त्यांचे आपण निगेटिव्ह ऑस्क्युलेटर कॅल्क्युलेट करणार आणि ज्या इव्हन डिवायझर्सच्या युनिट्स प्लेसमध्ये 4 आणि 8 आहे त्यांचे आपण पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर्स कॅल्क्युलेट करणार. हे आपल्याला इझी जाणार. त्यामुळे आपण असा एक स्वतःशी नियम ठरवून देऊ की ऑस्क्युलेशन प्रोसेस करण्यापूर्वी आपण हा जो पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह ऑस्क्युलेटर कॅल्क्युलेट करतो तो कॅल्क्युलेट करत असताना आपण एक काळजी घ्यायची आहे की जर दिलेल्या इव्हन डिवायझर्समध्ये युनिट्स प्लेसमध्ये जर 2 किंवा 6 असतील तर आपण त्याच्यासाठी निगेटिव्ह ऑस्क्युलेटर्स कॅल्क्युलेट करणार आणि प्रोसेस ही निगेटिव्ह ऑस्क्युलेशन प्रोसेस राहणार. आणि दिलेल्या इव्हन डिवायझर्समध्ये युनिट्स प्लेसमध्ये जर 4 किंवा 8 असतील तर त्यासाठी आपण पॉझिटिव्ह ऑस्क्युलेटर कॅल्क्युलेट करणार. हे आपण ठरवून घेऊ आणि आता पुढल्या लेसनमध्ये आपण पाहू की ऍक्च्युअल ही ऑस्क्युलेशन प्रोसेस कशी असते. इव्हन डिवायझर्ससाठी ऑस्क्युलेशन प्रोसेस ही कशी असते. कंपॅरेटिव्हली खूप छोटी प्रोसेस आहे, फार मोठी नाही आहे. ओके, सो तुम्ही हा टेबल सुद्धा लिहून घ्या. हा टेबल आपण कसा लिहिला हे सुद्धा लिहून घ्या. आणि हे जे मी कॅल्क्युलेशन केलेले आहेत निगेटिव्ह ऑस्क्युलेटर्सचे हे कॅल्क्युलेशन सुद्धा तुम्ही प्रॉपरली लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करायचा आणि हे कॅल्क्युलेशन्स लिहून घेत जायचे. आणि हा जो टेबल आहे हा टेबल सुद्धा तुम्ही लिहून घ्या.